लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निफाडचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते ओझर येथे उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन थाटामाटात संपन्न झालंय. लहान विद्यार्थ्यांना सोबत घेत हा सोहळा पार पडलाय. यासोबतच विविध विकास कामांचाही शुभारंभ करण्यात आलाय. राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत ओझरमी येथील कब्रस्तान जवळ बाणगंगा नदीवर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 1,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उर्दू शाळेच्या इमारतीसाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून एकूण 2,31,00,000 रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. उर्दू शाळेची जुनी इमारत अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार दिलीप बनकर यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिलाय. हे मुलंच आहे. या भारत देशामध्ये जन्म घेतल्यानंतर प्रत्येक मुलाला तेवढाच अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्या जातीमध्ये जन्माला आला हा त्याच्या हातामध्ये नसतं. आणि सर्व जाती धर्माच्या मुलांना ज्या ज्या गोष्टी असतील त्यांनी उपलब्ध करून देण्याचं काम एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित आतापर्यंत आपण केलं. माझ्या मुस्लिम समाजाच्या सुद्धा सर्व वडीलधारी माणसं आहेत, तरुण सहकारी नगरसेवक पण या ठिकाणी अशा गोष्टी कधीच घडता कामा नये. नवीन इमारत उभारल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण मिळणार आहे. या उपक्रमामुळे ओझर शहराच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी किरण देशमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, अशोक कदम, वेदांती सूर्यवंशी, अल्ताफ भगुरकर, राजेंद्र शिंदे, हेमंत जाधव, प्रशांत अक्कर, प्रदीप अहिरे, भारत पगार, रऊफ पटेल, जुनेद शेख, उस्मान पठाण, नईम मुल्ला यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.